नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कशन करणार आहे की सर आमची थेरी एक्झाम तर संपलेली आहे कालच. तर पेपर चेकिंग फायनली कशी सुरू आहे. फायनल इयरचे विद्यार्थी पण विचारत आहेत, सेकंड इयरचे पण विचारत आहेत आणि फर्स्ट इयरचे स्पेशली जे विद्यार्थी के स्कीमचे आहेत त्यांचे ऑनलाईन पेपर चेक होणार आहेत असे विद्यार्थी खूप क्युरिओसिटीनं विचारत आहेत की सर आमची पेपर चेकिंग नेमकी कशी आहे ते सांगून द्या. आता शेवटचा टप्पा सुरू आहे. आता तिसरा लॉट हा बघा आज सकाळी किंवा आज दुपारपर्यंत एक्झाम सेंटरला पोहोचून जाईल. ऑलरेडी 2 लॉट जे असतात ते चेक झालेले आहेत. तिसरा लॉट फक्त एकच लॉट राहिलेला आहे आता, है ना. म्हणजे जवळपास बघा 70% पेपर तुमचे चेक झालेले आहेत. फक्त 30% पेपर बाकी आहेत, है ना. ऑनलाईन पण आणि ऑफलाईनवाले पण. आजच्या व्हिडिओमध्ये मी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्हीचेही पेपर चेकिंगबद्दल इन्फॉर्मेशन देणार आहे. पेपर कसे चेक होत आहेत, ठीक आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी आता फायनल इयरला आहेत त्यांचा तिसरा लॉट तर गेलेलाच आहे. आता टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण फायनल इयरचे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की चेकिंग जे आहे हे फायनल इयरला उद्देशून आम्ही करतो आहे. जसं की मुलाला 3-4 मार्क जर कमी होत असतील, 2-3 मार्क किंवा 3-4 मार्क जर कमी पडत असतील पास होण्यासाठी, तर आम्ही त्याला 28पर्यंत नेऊन देतो, ठीक आहे. स्पेशली आता परत हे डिपेंड असतं की चेक करणारा कोण आहे ना. आता मी जर चेक करणार असेल तर मी त्याला काय करेल, 2-3 मार्क कमी पडत असले तरी तो 28पर्यंत घेऊन जाईल. कारण आय स्कीमचा आहे तो. एक विद्यार्थ्याचा एक विषय वाया राहिला तरी त्याचं वर्ष वाया जाणार आहे. ही गोष्ट माझ्या डोक्यामध्ये असणार, बरोबर आहे. त्यामुळे फायनल इयरची चेकिंग जी आहे ही व्यवस्थित सुरू आहे, मुलांचा उद्देश कन्सिडर करून, है ना. यामध्ये काय होतं बघा, जे विद्यार्थ्यांनी ॲटलिस्ट तिथपर्यंत तरी अटेम्प्ट केलेला पाहिजे, है ना. क्वेश्चनशी रिलेटेड काही ना काही आन्सर लिहिलेलं असेल तरच आम्ही त्याचे मार्क जे आहे ते देऊ शकतो त्या ठिकाणी. बट त्या विद्यार्थ्याचा 28चा अटेम्प्टच नसेल, है ना, तर त्या विद्यार्थ्याला मग पर्याय राहत नाही, कारण त्यानं जेवढे लिहिलेलं आहे तेवढेच मार्क्स आम्हाला द्यावे लागतात, है ना. होपफुली सर्वांनी लिहिलेलंच असेल. फायनल इयरच्या विद्यार्थ्यांना काही सांगायची गरज पडत नाही, है ना. ओके, क्लिअर आहे. त्यामुळे फायनल इयरच्या विद्यार्थ्यांनी टेन्शन घ्यायचं नाही. ॲटलिस्ट पेपर व्यवस्थित जर अटेम्प्ट केलेला असेल बऱ्यापैकी तर तुम्ही पास होऊन जासाल, ठीक आहे. फायनल इयरच्या विद्यार्थ्यांना आता एक सांगायला, नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण सांगेल की डायरेक्ट सेकंड इयरसाठी ॲडमिशन प्रोसेस कशी स्टार्ट होणार आहे, कधी सुरू होईल, त्याचा क्रायटेरिया काय असतो, कोणते पर्सेंटेज कन्सिडर होतात, हे पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेल, ठीक आहे. तोपर्यंत वेट करा. आता बघा, जे विद्यार्थी सेकंड इयरला आहेत, आता सेकंड इयरला जे विद्यार्थी आहेत त्यांची के स्कीम आहे, बरोबर आहे. पण त्यांचे पेपर हे ऑफलाईन पद्धतीने चेक होत आहेत, बरोबर. आता ऑफलाईन पद्धतीने चेक होताना काय होतं आहे की फायनल इयरच्या विद्यार्थ्याला जसं की 28 मार्काचं बॅरियर माहिती होतं की विद्यार्थ्याला 28 मार्क जर पडले तर तो विद्यार्थी पास होतो, बरोबर. तसं तुम्हाला के स्कीममध्ये नसतं, कारण तुम्हाला इंटरनल मार्क किती मिळालेले आहेत हे आम्हाला समजत नाही. त्यामुळे तुम्हाला जेवढे मार्क पेपरमध्ये पडत आहे आम्ही तेवढेच मार्क देऊन देतो आणि मोकळे होतो, येते लक्षात. जर आम्हाला असं माहिती असतं की तुम्हाला 20 मार्काला पासिंग आहे, 18 मार्काला पासिंग आहे, तर आम्ही तो क्रायटेरिया कन्सिडर करून 1-2 मार्क कमी जर पडत असले तर तिथपर्यंत आम्ही हे करू दिलं असतं. बट के स्कीमचं पासिंग हे तुमच्या इंटरनलवरती डिपेंड असतं. त्यामुळे तुम्हाला जेवढे मार्क त्यामध्ये पेपरमध्ये पडत आहे तेवढे मार्क आम्ही देतो, ठीक आहे. आता बघा, काही केस अशा घडलेल्या आहेत की बऱ्याच मुलांचे मला मेसेज आलेले आहेत, फायनल इयरचे असो की सेकंड इयरचे असो, फर्स्ट इयरचे असो. तर काही क्वेश्चन जे आहेत हे आउट ऑफ सिलेबस आलेले आहे म्हणता, है ना. किंवा काही क्वेश्चन रॉंग आहेत, मिसिंग डेटा आहे. तर अशा क्वेश्चनचे फुल मार्क्स तुम्हाला त्या पेपरमध्ये मिळत असतात. त्यामुळे जर एखादा क्वेश्चन मध्ये डेटा काही मिसिंग असेल, काही रॉंग असेल, किंवा सिलेबसच्या बाहेरचा क्वेश्चन असेल तर त्याचे फुल मार्क्स तुम्हाला त्या सब्जेक्टचे मिळणार आहेत. त्यामुळे तुम्ही त्या बाबत बिनधास्त राहा, ठीक आहे. हां, हे झालं सेकंड इयरच्या मुलांच्या बाबतीत. आय होप तुम्हाला समजलं असेल. याच्या व्यतिरिक्त जर तुमच्या मनामध्ये काही डाऊट राहिला तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता, ठीक आहे. हां, यानंतर बघा, आणखी पासिंगचा क्रायटेरिया तर तुम्हाला माहिती आहे. कंबाईन पासिंग असल्यामुळे तुमचं इंटरनल जे आहे, आता इंटरनल बरेच मुलं म्हणतात की सर इंटरनलचे कोणते मार्क कन्सिडर होतात आमचे, एक्सटर्नल प्रॅक्टिकलचे, इंटरनलचे की कशाचे. तर तुमचे जे क्लास टेस्टचे मार्क्स असतात 30 मार्कापैकी
30 क्लास टेस्टचं जे ॲव्हरेज आहे तुमचं ते ॲज अन इंटरनल कन्सिडर होतं कशाचं पासिंगमध्ये, बरोबर आहे. 30 पैकी जर समजा तुम्हाला 25 मार्क मिळालेले असतील तर पेपरमध्ये तुम्हाला 15 जरी मार्क मिळाले तरी 15 आणि 25 40 अशी टोटल होऊन तुम्ही पास व्हाल, बरोबर आहे. काही विद्यार्थ्यांनी क्लास टेस्ट मिस केले असतील, दिलेच नसतील, तर तो विद्यार्थी फेल होणार आहे का? नाही, तो पास होऊ शकतो. कधी? ज्या त्याला 70 पैकी 40 मार्क जर मिळाले त्या सब्जेक्टमध्ये तर तो पास होणार आहे ना. पासिंग क्रायटेरिया हा माहितीच आहे तुम्हाला. आता तिसरा मुद्दा हा होता की ऑनलाईनचे विद्यार्थी. ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांची पेपर चेकिंग कसे होत आहे, ठीक आहे. त्यासाठी मी तुम्हाला बघा या ठिकाणी ऑनलाईन एक्झामचं पोर्टल कसं असतं नेमकं एक थोडक्यात दाखवून देतो. तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. तर बघा या ठिकाणी लेफ्ट साईडला दिसते तुम्हाला क्वेश्चनचे नंबर आणि या ठिकाणी मॅक्झिमम मार्क दिलेले आहेत आणि इथे जे मुलाला मार्क्स ऑब्टेन झालेले आहेत ते मार्क या ठिकाणी आपण टाकणार आहे, ठीक आहे. आता इथे बघा जसं की 4Bला किती मार्क दिलेले आहेत, त्याला 2 मार्क मिळाले आहेत. कितीपैकी? 4 पैकी, आहे ना. 6Cला 6 पैकी किती मार्क मिळालेले आहेत? 2. असे काय केलेलं आहे, पूर्ण क्वेश्चनचे नंबर आणि क्वेश्चनचे मॅक्झिमम मार्क आणि त्याच्या पुढे त्या मुलाला किती मार्क मिळत आहे हे ऑब्टेन मार्क आपण या ठिकाणी काय करणार आहे, आपण म्हणजे एक्झामिनर आम्ही काय करतो या ठिकाणी मार्क्स टाकत असतो, ठीक आहे. यानं काय होतं तर तुमचा कोणताच क्वेश्चन मिस होत नाही आणि तुमचे जे मार्क्स आहेत हे ट्रान्सपरन्सी पूर्ण राहील. मला तर स्पेशली ऑनलाईन चेकिंग जे आहे हे डिजिटल पद्धतीने चेकिंग खूप चांगली वाटलेली आहे. यामध्ये आमचंही डोक्याला हेडॅक कमी आहे आणि तुमचंही ट्रान्सपरन्सी राहील, जेणेकरून तुम्ही ज्यावेळेस फोटोकॉपी मागाल तर प्रत्येकाला फोटोकॉपी चांगल्या पद्धतीनं आणि लवकरात लवकर भेटेल, ठीक आहे. आता हे झालं एक सॅम्पल की पेपर कसे चेक करतो आम्ही. आता दुसरं एक पोर्टल दाखवतो तुम्हाला. हां, इथं लेफ्ट साईडला बघा काय तर तुमचे क्वेश्चनचे मार्क द्यायचे. राईट साईडला जर बघायला गेलो तर अशा प्रकारे स्क्रीन तुमच्या समोर असते आणि या ठिकाणी जर बघितलं आपण तर काय दिसते तुम्हाला, पेपरच्या वरती चीट दिसते, आहे ना. तर ह्या विद्यार्थ्याला काय होतं मग, कॉपी केस या विद्यार्थ्यावरती झालेली आहे, मी स्वतः केलेली आहे, ठीक आहे. तर ह्या विद्यार्थ्यावरती झालेली आहे कॉपी केस. कारण तुम्ही जर ॲन्सर शीटमध्ये जर चीट वगैरे ठेवताय तर हे खूप चुकीची गोष्ट आहे, तुम्हालाही माहिती आहे, है ना. त्यामुळं या केसमध्ये आपण काही करू शकत नाही. तर या विद्यार्थ्यावरती कॉपी केस झालेली, ओके. तर अशा पद्धतीनं पेपर चेकिंग वगैरे सुरू आहे. फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांना पण कंबाईन पासिंग असल्यामुळे त्यांना पण लोड नाही जास्त, है ना. आय होप तुम्हाला समजलं असेल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये तुम्हाला मी पूर्ण डिटेल असेल रिगार्डिंग MSBT आणि ॲडमिशन प्रोसेस आता सुरू होत आहे. तर डायरेक्ट सेकंड इयरला ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे, फायनल इयरला जे विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासाठी मी लवकरच व्हिडिओ घेऊन येईल. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.